गेले 5 दिवसापासून मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथे पेढे वाटून फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला। मराठा समाजाचा हा फार किचकट प्रश्न होता। आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षनेत्यांनी त्याचं राजकारण केले आहे। ज्या वेळेस देवाभाऊ हे मुख्यमंत्री पदावर बसतात त्या वेळेस मराठ्यांना वाटतं, कोणत्याही जातीला वाटतं की देवाभाऊ असं एक व्यक्तिमत्व आहे, आपल्या प्रश्नाची समस्या ते सोडवू शकतात। आणि कालही तसंच घडलं। अतिशय संतुलित आणि संयम राखत शेतकऱ्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाण्यासाठी निर्णय दिलेला आहे। देवाभाऊंची ज्यावेळी घोष करतो तुम्ही त्यांच्या प्रतिमा देखील उंचावलेल्या आहे, काय भावना आहे तुमच्या? अतिशय सुंदर कालचा जो निर्णय आहे आपण पाहिला की मराठा आरक्षणाचा अतिशय किचकट असा विषय होता, पण आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने त्याचं फक्त राजकारण केलेलं आहे। आणि ज्या वेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री पदावर बसतात त्या वेळेला मराठ्यांना वाटतं, धनगरांना वाटतं, कोणत्याही जातीला वाटतं की देवाभाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे, असं नेतृत्व आहे की ते या प्रश्नाची समस्या आपली सोडवू शकतं। आणि कालही तसंच घडलंय की देवाभाऊंनी अतिशय संतुलित संयम राखत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय मनोजदादा जे संघर्ष होता, मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना सगळं दाखवून ज्या पद्धतीने निर्णय झालेला आहे तो समाजामध्ये सगळ्या जातींमध्ये आनंद निर्माण करणारा हा कालचा निर्णय आहे। मला म्हणायचं की आता भारतीय जनता पार्टीमधल्या मराठ्यांना ओबीसीमध्ये देणार खुल्या प्रमाणात सर, ज्याच्याकडे जे प्रमाणपत्र असेल त्याच्यातून त्याला ती उमेदवारी मिळेल। मुद्दा राजकारणाचा दुय्यम आहे। आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे। राजकारण हा प्राथमिकता नाही। तो अनेकांनी राजकारणाचा बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कधी आरक्षण दिलं नाही अशांनी यावेळेला मराठीमध्ये एक शब्द आहे करंटी माया, तर ही करंटी माया दाखवणारे अनेक विरोधक यावेळेला या मोर्चामध्ये घुसत होते, त्या मोर्चाला उचकवण्याचा प्रयत्न करत होते, सामाजिक सामंजस्य बिघडवण्याचा प्रयत्न करत होते। पण देवाभाऊ एक असं शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या सगळ्यासाठी कुठलीही अकसबुद्धी न ठेवता सगळ्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राची सेवा करायची या लोकांनी निवडून दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी अतिशय सामंजस्याने ही सगळी समस्या सोडवलेली, म्हणून आम्ही सगळेजण आनंद साजरा करतोय।